नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम EDU 405 शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया. घटक 1 मराठी भाषेचे स्वरूप व संरचना, अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन. त्यामध्ये येणार आहे मराठी ज्ञानशाखेचे स्वरूप, भाषा, अर्थ, स्वरूप व संकल्पना, भाषेची वैशिष्ट्ये, भाषा आणि जीवन व्यवहार, भाषा व मातृभाषा, मातृभाषेचे पाठ्यक्रमातील स्थान, महत्त्व व गरज, मराठी भाषेची विषय संरचना, अध्यापनात संरचनेचे उपयोग, पाठाचा सारांश, पारिभाषिक शब्द, अनुधावन कृती आणि अधिक वाचनासाठी आवश्यक असलेली पुस्तके. पाठाचे उद्दिष्ट आहे. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजेल की मराठी ज्ञानशाखेचे स्वरूप आपण सांगू शकाल, भाषेचा अर्थ व स्वरूप समजावून घेऊ शकाल, मातृभाषेचे पाठ्यक्रमातील स्थान समजावून घेऊ शकाल, मराठी विषयाची संरचना स्वतः तयार करू शकाल, विषयाप्रमाणे अध्यापन घटकाची संरचना तयार करू शकाल, संरचनेचे अध्यापनातील महत्त्व समजावून अध्यापनात त्याचा प्रत्यक्ष वापरसुद्धा करू शकाल. पाठाचे प्रास्ताविक आहे. आपली मातृभाषा मराठी आहे, परंतु आपल्या मातृभाषेबद्दल आपल्याला तशी जुजबीच माहिती असते. भाषा ही एक ज्ञानशाखा कशी असते, अन्य ज्ञानशाखांचा तो पाया कसा असतो, या ज्ञानशाखेची मुळी निर्मितीच कशी झाली, या ज्ञानशाखेचा व्यवहारात नेमका उपयोग कसा असतो, याविषयी जाणून घेणे निश्चितच रंजक व बोधप्रदक असेल. या ज्ञानशाखेची निर्मिती कळली की शिक्षणशास्त्र शाखेतील नव्यानेच आलेली संरचना ही संकल्पनाही समजावून घेणे गरजेचे आहे. या दृष्टीने आपण मातृभाषा मराठी या ज्ञानशाखेचा अभ्यास करणार आहोत. पाठाचे विषय विवेचन पाहूया. त्यातील पहिला मुद्दा आहे मराठी ज्ञानशाखेचे स्वरूप. दोन माणसांना एकत्र आणणारा, विचारांचे संज्ञापन म्हणजे देवाणघेवाण करणारा मजबूत दुवा म्हणजे भाषा. एकमेकांची भाषा न समजणारी दोन माणसे एकत्र आली तर त्यांचे व्यवहार एकदमच ठप्प होतील असे नाही. खाणाखुणांनी ते कदाचित आपल्याला काय हवे ते सांगतीलच, परंतु जे हवे त्यासाठी जर शब्द वापरले तर आशय समजणे आणि अधिक सोपे होते. म्हणूनच भाषा आणि मानवी जीवन हे एकमेकात पूर्णपणे मिसळून गेलेले असतात. अशी भाषा म्हणजे काय तेच बघू. अर्थ. भाष्य या धातूचा अर्थ बोलणे असा होतो. आज आपल्याला अनेक भाषा आढळतात, अनेक भाषा बोलणारी माणसे आढळतात. भाषा म्हणजे बोलण्याची विशिष्ट पद्धती. वांग इंद्रियांच्या सहाय्याने व्यक्ती बोलते, म्हणजेच वेगवेगळे ध्वनी किंवा आवाज काढते. ओठ, जीभ, स्वरयंत्राच्या सहाय्याने हे ध्वनी काढले जातात. म्हणजे माणसे पूर्वी टोळ्याटोळ्याने राहत होती. कधीतरी आदिमानवाचा राग अनावर झाला असेल किंवा आनंदाने तो बेभान झाला असेल आणि त्या क्षणी त्याचे जे चित्कार होते, ओरडणे, रागवणे, आनंद व्यक्त करणे, वेदनेने किंचाळणे, विव्हळणे, त्या स्वरांनी पुढे शब्दरूप घेतले. ध्वनींना अर्थ प्राप्त झाला. एक ध्वनीसमूह, एक अर्थ. त्यानंतर दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूला ध्वनींच्या सहाय्याने नाव देण्यात आले असेल. त्या टोळीने आपल्या भावना, विचार व्यक्त करण्याचे साधन निर्माण केले असेल. तीच त्या टोळीची भाषा. भाषा सांकेतिक असते. प्रत्येक शब्द कशाचे तरी प्रतीक असते. त्यामुळे जगात प्रत्येक जमातीत आपापले वेगवेगळे अर्थ ध्वनींना दिले गेले. त्यातून त्या जमातीची भाषा तयार झाली. प्रत्येक टोळीने, गटाने शब्दांना वेगवेगळा अर्थ दिल्याने जगात अनेक भाषांची निर्मिती झाली. विशिष्ट भाषा बोलणाऱ्यांचे गट निर्माण झाले. त्यामुळे आज भाषांनी विविध रूपे घेतलेली आहे असे आपल्याला पाहायला मिळते. भाषेची फक्त निर्मिती होऊन थांबली नाही, तर माणसाने तिच्यावर संस्कार केले.
आधी फक्त बोलली जाणारी भाषा जी मौखिक स्वरूपात होती ती लिपिबद्ध झाली, तिला दृश्य स्वरूप मिळाले. लिखित भाषेचे युग अवतरले. भाषेबरोबरच मानवानेही प्रगती केली, ग्रंथसंपदा निर्मिली, शोध लावले, साहित्याची निर्मिती केली आणि अक्षररूपाने त्यांचे जतन करून ठेवले. लिखित भाषेला जरी महत्त्व प्राप्त झाले असले तरी मौखिक भाषाही तितकीच महत्त्वाची आहे. कारण माणूस लिहितो कमी, बोलतो अधिक. म्हणजे लिहितो कमी आणि बोलतो अधिक, आणि लिहिणाऱ्यांपेक्षा बोलणाऱ्या माणसांची संख्या तर खूपच जास्त असते. म्हणूनच मौखिक भाषेचा वापर सर्वच लोक, अपवादात्मक मूकबधीर सोडले तर बाकी सर्व करू शकतात. लिखित भाषेसाठी मात्र काही किमान प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ध्वनी निर्माण करण्याची शक्ती पशुपक्ष्यांमध्येही असते, परंतु त्या ध्वनींना अर्थ देण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही. त्यामुळे त्यांना ध्वनिमय भाषेचा वापर त्यांच्यापुरताच मर्यादित राहतो. केवळ म्हणूनच त्यांच्या चिवचिवाटाला, चित्कारांना आपण लौकिक अर्थाने भाषा म्हणत नाही. भाषेची उत्पत्ती पाहूया. भाषेच्या उत्पत्तीसंबंधी निरनिराळ्या उपपत्ती मांडल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे: 1. ईश्वरी वरदान उपपत्ती. 2. अनुकरण उपपत्ती. 3. भावनांचा उद्रेक उपपत्ती. 4. अतिरिक्त शक्ती उपपत्ती. 1. ईश्वरी वरदान उपपत्ती. परमेश्वराची विशेष कृपा म्हणून मानवाला भाषेचे वरदान मिळाले. या वरदानामुळेच आपण भाषा बोलू शकतो असे काहींनी मत मांडलेले आहे. अनुकरणात्मक उपपत्ती. मानवाने प्राण्यांचे वेगवेगळे स्वर ऐकले व त्या स्वरांचे अनुकरण केल्याने भाषा जन्मली असावी असे काहींचे मत आहे. 3. भावनांचा उद्रेक उपपत्ती. मानवाने आपल्या भावना प्रगट करताना त्या भावनांचा उद्रेक झाला व त्यातून भाषा जन्मली. ती भावना आनंदाची असेल, दुःखाची असेल, रागाची असेल किंवा आश्चर्याची असेल. या भावना वेगाने ध्वनींची निर्मिती झाली व भाषा जन्मली असेल असे काहींचे मत आहे. 4. अतिरिक्त उपपत्ती. अतिरिक्त शक्ती उपपत्ती. यामध्ये शिक्षण क्षेत्रात क्रीडेच्या मुळाशी असलेली अतिरिक्त शक्तीची उपपत्ती काही शास्त्रज्ञांनी सुचवली आहे. या अतिरिक्त शक्तीच्या वापराने भाषा निर्माण झाली असावी असे त्यांना वाटते. भाषेचे सिद्धांत कोणतेही असोत, भाषा परमेश्वराची रचना असो की मानवाची निर्मिती असो, परंतु भाषेचा जन्म हा चमत्कार आहे हे प्राध्यापक विल्सन यांचे उद्गार सत्य आहे. उत्क्रांतीमुळे मानवात जे बदल झाले, ज्या देणग्या त्याला मिळाल्या, त्यात भाषा ही देणगीही त्याला लाभलेली असावी. गुहेतला आदिमानव अभिनयाने बोलत असावा. आजही मानवाच्या भाषणाला अधिक अर्थपूर्ण बनवणारा अभिनयच आहे. माणसाच्या ध्वनीला अर्थ मिळाला. या सार्थ ध्वनीची मानव भाषा म्हणून उपयोग करू लागला आणि गडगडत जाणाऱ्या ओंडक्याच्या गतीसारखीच मानवाची प्रगती अधिक वेगाने झाली. चाकाचा शोध आणि भाषेचा शोध दोन्हीही मानवी प्रगतीचे मूळाधारच. भाषेशिवाय मानव किंवा भाषेशिवाय मानवी जीवन ही कल्पना आपण करू शकत नाही, किंवा ही कल्पना न केलेलीच बरी. जीवन ही कल्पना आपण करू शकत नसली तरी इतकी भाषा मानवी जीवनात मिसळून गेली आहे की भाषेने मानवी जीवन संपूर्ण बदलून टाकले आहे. आदिमानव ते मंगळावर जाणारा मानव हा पल्ला भाषेमुळेच माणसाला गाठता आला आहे हे नक्कीच. अनंत भाषेची ध्येयासक्ती, अनंत आशा हे केवळ भाषेनेच शक्य झाले आहे. दुसरा मुद्दा पाहूया. भाषा, अर्थ, स्वरूप, संकल्पना. भाषा मानवी उन्नती व प्रगतीचे मूलाधार आहे. भाषेविना एकमेकांचे विचार समजणे अशक्यच. भाषेमुळे माणसे आपला विचार, भावना प्रगट करू शकतात. मौखिक भाषेत वाक्यांची, शब्दांची देवाणघेवाण होते व परस्परांचे विचार आपण समजू शकतो. अभिव्यक्तीसाठी ज्या युक्त्या, प्रयुक्त्यांचा वापर केला जातो त्या पुढीलप्रमाणे असतात.
1. सांकेतिक भाषा म्हणजेच हातवाऱ्याने संकेत करणे. 2. भ्रुकटी म्हणजे भुवयांच्या हालचाली करणे. 3. मुखमुद्रा म्हणजे भावानुकूल मुद्रा करणे. 4. नेत्रमुद्रा डोळ्यांच्या खुणांनी भाव दर्शविणे. 5. चिन्ह भाषा विविध चिन्हे दाखवून संकेत देणे. हे सर्व प्रकार विचार अभिव्यक्तींसाठी वापरले जातात. इतकेच नव्हे तर प्रसिद्ध शिकारी जिम कार्बेट म्हणतो की प्राण्यांचीही आपापली एक विशिष्ट भाषा असते. इतर जातीतले प्राणीही ती भाषा समजतात. इतकेच नव्हे तर प्राण्यांच्या संगतीत माणूस आला तर मनुष्यही त्यांच्या दिनचर्येवरून त्याची भाषा हळूहळू समजू शकतो. अर्थात पशूंची भाषा ही सांकेतिक भाषा असते. जंगलात जर साळुंक्या थव्याने ओरडायला लागल्या तर तिथे जवळपास साप आहे असे खेड्यातील माणसे हमखास समजतात. संदेश वहनाचे काम आदिवासी जमातीमध्ये फार पूर्वीपासून संकेताद्वारे केले जायचे. आफ्रिकेतल्या काही आदिवासी जमाती आपले संदेश मोठमोठे ढोल वाजवून देत. विशिष्ट अंतरावर हे ढोली नेमलेले असत. ढोलावर पडणाऱ्या थापेनुसार संदेश बदलत. मृत्यूचा, आनंदाचा, शत्रूच्या चढाईचा असे वेगवेगळे संदेश ढोलांच्या आवाजावरून गावोगावी पसरविले जात. त्या काळचे ते दूरध्वनी म्हणजे टेलिफोनच होते. भारतातील काही आदिवासी जमाती वाऱ्याची दिशा बघून शीळ घालीत व गटागटाने तो शिळेचा संदेश गावोगावी पोचवित जाई. अर्थात निरोप, विचार किंवा माहिती देण्याचे हे अगदी ढोबळ ध्वनिमय प्रयत्न होते. माणसाने ध्वनीला अर्थ दिला आणि ध्वनिसमूहाला शब्दरूप दिले. ध्वनीच्या संकेताद्वारे आपले विचार, भावना व्यक्त करण्याचे सोपे, साधे, सरळ साधन म्हणजे भाषा. भाषेचे स्वरूप समजण्यासाठी काही व्याख्यांचा विचार करणे अधिक आवश्यक आहे. 1. क्रोचे यांची व्याख्या पाहूया. भाषा म्हणजे अभिव्यक्तीच्या दृष्टीने उच्चारण व ठराविक ध्वनींचे संघटन होय. ही व्याख्या म्हणजेच भाषेचे वर्णन आहे. वर्णनात्मक व्याख्या ठराविक ध्वनींचे संघटन होते, मग त्याचे उच्चारणे होते. हे उच्चारण सार्थ असते म्हणजेच त्यातून आपल्या भावना, विचार व्यक्त होतात. मला खूप आनंद झाला आहे या वाक्याद्वारे जेव्हा अभिव्यक्ती होते तेव्हा त्यामधील लागणारे ध्वनी आपण ठरवितो, त्या ध्वनींचा उच्चार करतो आणि मग त्यातून मला झालेला आनंद संक्रमित करतो. याला क्रोचे भाषा असे म्हणतात. म्हणजेच क्रोचेच्या या व्याख्याने भाषेची प्रक्रिया व भाषेचे कार्यही दिलेले आहे. स्वीट ध्वनिमय शब्दाद्वारा विचारांचे प्रगटीकरण म्हणजे भाषा होय. स्वीटची व्याख्या ही क्रोचेच्या व्याख्यासारखीच आहे, कारण तोही ध्वनीला शब्दरूप मिळाले आणि त्या शब्दरूपातून आपल्या विचारांचे प्रगटीकरण झाले की त्याला भाषा म्हणतो. म्हणजे स्वीटही निरर्थक ध्वनिमय शब्दांना भाषेत स्थान देत नाही. त्याच्याही दृष्टीने भाषेचे महत्त्वाचे कार्य हे विचार प्रगटीकरण हेच आहे. 3. श्री सुकुमार सेन सार्थ कंठोद्धार ध्वनिसमुच्चय म्हणजे भाषा होय. सुकुमार सेन यांनीही कंठातील उद्गारांना किंवा त्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिसमुच्चयालाच भाषा म्हटलेले आहे. मात्र तो ध्वनिसमुच्चय सार्थ असला पाहिजे याबद्दल त्याचाही आग्रह आहे. वरील तिन्ही व्याख्यांचा विचार केला तर लक्षात येते की भाषेचे स्वरूप ध्वनिमय आहे. काही शब्दसमूहांचा वापर करून आपण भाषा बोलतो, पण जे काही बोलणे आहे त्याला जर अर्थ असेल तरच अभिव्यक्ती योग्य होईल. विचार स्पष्टपणे मांडले जातील, समजतील. कंठातून ध्वनी निघणे म्हणजे भाषा नव्हे तर ध्वनीचा अर्थ समजणे म्हणजे भाषेची अभिव्यक्ती होय. भाषेची ही अभिव्यक्ती हे आविष्करण मौखिक व लिखित अशा दोन्ही पद्धतीने होते. उच्चारित भाषा जेव्हा लिपिबद्ध केली जाते तेव्हा ती लिखित स्वरूपात येते. लिखित भाषेचा उपयोग समाज व संस्कृतीच्या संवर्धनासाठी केला जातो. आपला वारसा या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचविण्याचा सोपा मार्ग म्हणजे लिखित भाषा होय. भाषेची वैशिष्ट्ये पाहूया.
मानवाकडून वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेची सर्वसाधारण काही वैशिष्ट्ये असतात. ती पुढीलप्रमाणे. 1. अनुकरणशीलता. बालकाचा जन्म झाल्यावर आपल्या घरातील भाषेचे ते अनुकरण करते. घरात बोलली जाणारी भाषा बालक ऐकते व बोलायला शिकते. घरानंतर ते शेजारी पाजारी जाते, तिथेही भाषा ऐकते, बोलते. हे अनुकरण ते मूल शाळेत जाऊन औपचारिकरित्या शिकू लागेपर्यंत चालूच राहते. परंतु जर एखाद्या मुलाला भाषा ऐकवलीच नाही, त्याला एखाद्या निर्मनुष्य जागी वाढविले, श्रवणसुखापासून वंचित ठेवले तर ते मूल मुके होईल. याचे आपल्याला माहीत असणारे उदाहरण म्हणजे कथानायक टार्झन. टार्झन जंगलात वाढल्यामुळे तो मानवी भाषा बोलू शकत नव्हता. मात्र प्राण्यांप्रमाणे चित्काराने तो काढीत असे. म्हणजेच भाषा शिकण्यासाठी अनुकरण आवश्यक असते. 2. भाषा एक व्यवस्था. भाषा क्रमबद्ध रीतीने उच्चारलेली ध्वनींची शृंखला आहे. ती एक संघटना आहे, कारण भाषेचे मूळ ध्वनी आहे. काही ध्वनी संघटित होऊन शब्द निर्माण होतात. योग्य अभिव्यक्तीसाठी अनेक शब्दांचे मिळून वाक्य तयार केले जाते. पण बऱ्याचदा एका वाक्यातून नेमका अर्थ स्पष्ट होत नाही. तेव्हा अनेक शब्द, अनेक वाक्यांचा उपयोग करावा लागतो. तेव्हा नेमका भाव व अर्थ समजतो. यावरून समजते की भाषेचे स्वरूप हळूहळू विस्तृत स्वरूप धारण करते. हा भाषेचा आकार ती व्यवस्था असल्याचे स्पष्ट करते. 3. भाषेचे सापेक्ष स्वरूप. भाषेचे समाज सापेक्ष स्वरूप म्हणजे काय ते पाहूया. भाषा एक सामाजिक प्रक्रिया आहे. परंपरेनुसार चालत आलेली भाषाच व्यक्ती वापरते. समाजातच काळानुरूप भाषेचा उदय म्हणजे पल्लवन व विकास होतो. एकीकडे व्यक्ती समाजाकडून भाषा शिकते तर दुसरीकडे भाषेमुळे समाजाचा विकासही होतो. 4. भाषेची परिवर्तनीयता. काळाला आपण परिवर्तनशील म्हणतो, कारण तो सारखाच बदलत असतो. देश, काल, स्थितीनुसार भाषेतही परिवर्तन होते, बदल होतात. भाषेतील परिवर्तन ध्वनी, शब्द, पदबंध तसेच वाक्य रचनेच्या व अर्थांच्या संदर्भात होते. भाषेच्या या बदलत्या स्वरूपामुळे असे म्हणता येते की भाषेचे एकच एक रूप आणि अंतिम रूप नसते. ती काळानुसार बदलत जाते. ज्ञानेश्वरीतील ओळीमधील मराठी भाषा व आज आपण बोलत असलेली मराठी भाषा हे त्या बदलाचे एक उत्तम उदाहरण होय. 5. 2 भाषांमधील रचनेतील फरक. प्रत्येक भाषेला आपले स्वतःचे मूळ गुण असतात. त्यामुळे कोणत्याही 2 भाषांची रचना समान असत नाही. त्या भाषांचे ध्वनी, शब्दरूप, वाक्यरचना, अर्थ इत्यादी ध्वनींच्या दृष्टीने एक भाषा दुसऱ्या भाषेपेक्षा भिन्न असते. 6. भाषेचे रूप. भाषेची रूपे पाहूया. व्यक्तिभिन्नतेनुसार भाषेची अनेक वेगवेगळी रूपे दिसून येतात. प्रत्येक भाषेवरून व्यक्तीची ओळख पटते. भाषा ही व्यक्तिगत संपत्ती असते, तसे भाषा सामाजिक संपत्ती आहे. अशा प्रकारे भाषेची अनेक रूपे दृष्टीस पडतात. ती पुढीलप्रमाणे. 1. व्यक्तिगत भाषा. 2. समाज भाषा. 3. बोलीभाषा. 4. प्रमाणित भाषा आणि 5. अप्रमाणित भाषा. 6. साहित्यिक भाषा. 7. मौखिक भाषा. 8. लिखित भाषा होय. भाषा आणि जीवन व्यवहार. मानवी विकास व भाषा यामध्ये भाषा व मानव यांचे नाते अतूट आहे. भाषेविना मानव म्हणजे आदिम काळातील खाणाखुणा करणारा मानव हीच प्रतिमा डोळ्यापुढे येते. त्यामुळे भाषा आणि जीवन यांचे सुंदर वर्णन श्री सीताराम चतुर्वेदी यांनी केलेले आहे. ते म्हणतात, भाषा नसती तर जगातल्या सर्व माणसांचे जीवन मुक्या लोकांच्या प्रचंड समुदायासारखे कष्टप्रद झाले असते. भाषेने मुक्यांच्या वस्तीपासून आपल्याला वाचवले. मानव व प्राणी यांच्यातल्या प्रगतीचा आलेख बघितला तर माणूस भाषेच्या जोरावर प्रगतीच्या 10 दिशा पार करून गेला आहे. भाषेमुळेच माणूस त्याचे गतानुभव, विचार, भावभावना
उत्तम तऱ्हेने आविष्कारी करू शकतो. भावभावनांचे आदानप्रदानामुळे सामाजिकतेची भावना निर्माण होते. त्याचबरोबर सामाजिकतेमुळे संघटना निर्माण होते. संघटनामुळे परिवर्तन होते व परिवर्तनाची फलश्रुती म्हणजे मानवी विकास. माणसाला भाषा अवगत नसती तर तो समाजात राहिला नसता आणि त्यांच्यात सामाजिकता नसती तर त्याचा विकासही झाला नसता. माणूस व प्राणी एकाच पातळीवर असते. कदाचित पशूच्या मानाने निर्बल असल्याने तो त्याच्याही मागेच असतो. ही संकल्पना आहे की आणि ती केवळ भाषेमुळे निरर्थक ठरली आहे. भाषेला ते श्रेय जाते. मानवाच्या सांस्कृतिक विकासात भाषेचे महत्त्व अलौकिक आहे. साहित्य व समाज उन्नती. भाषेमुळे साहित्याची निर्मिती होते आणि साहित्यामुळे त्या देशाच्या संस्कृतीची माहिती होते. एका विद्वानांच्या मते एखादा समाज, जात किंवा राष्ट्र किती प्रगत आहे हे त्याच्या साहित्याच्या दर्जावरून समजते. तेथील साहित्य जितक्या उच्च कोटीचे तितके तो समाज ते राष्ट्र प्रगतिशील विचारांचे समजले जाते. याचाच आधार घेत भारतीय समाज किती प्रगतिशील विचारांचा होता हे बघण्यासाठी त्या काळातील उपलब्ध साहित्यांचा विचार करावा लागतो. साहित्य समाजाचा आरसा असतो, म्हणजेच समाजाचे प्रतिबिंब साहित्यात पडलेले असते. समाजाचे जसे विचार असतील तसे ते साहित्यात येतील. भावना, विचार प्रगट करण्याचे माध्यम म्हणजे त्या समाजाचे साहित्य. आपण आपल्या पूर्वजांच्या अनुभवांचा लाभ त्यांनी ते निर्माण केलेल्या साहित्यातून घेत असतो. भाषा शिक्षणाची गरज आहे. भाषा जी आपण सहज बोलू शकतो, घरातल्या घरात ती बोलायला शिकतो, तर मग तिचे शिक्षण शाळेत कशासाठी घ्यायचे असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाची अनेक उत्तरे, अनेक कारणे सांगता येतात. 1. घरातील बोलीभाषा बालकाला बोलण्यास सक्षम बनवते. 2. घरात बोलली जाणारी भाषा त्या कुटुंबापुरती असते, म्हणून ती वेगवेगळी असू शकते. शाळेतील भाषा मात्र प्रमाणित एकाच प्रकारची असते. 3. शाळेत भाषा शिकवल्याने बालकाच्या उच्चाराच्या, लेखनाच्या चुका दुरुस्त व्हायला मदत होते. 4. भाषा अध्ययनामुळे वाचन, लेखनी कौशल्ये विकसित होतात व शिकता येतात. 5. भाषेचे शिक्षण घेतल्याने बालक आत्मविष्करण अतिशय सहजतेने करू शकतो. भाषा व मातृभाषा यांचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मातृभाषा याची व्याख्या व अर्थ समजून घेऊया. भाषा समाजात वावरताना प्रत्येकाला दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एखाद्या माध्यमाची गरज असते. ते माध्यम म्हणजे भाषा. भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक धर्मांचे, समाजांचे लोक राहतात. विविधतेने नटलेल्या या देशाची एकच भाषा नाही. सर्वजण जरी भाषेमार्फत आपले व्यवहार करीत असले तरी प्रत्येक समूहाची भाषा ही वेगवेगळी असते. मातृभाषा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात जननी जन्मभूमी इतकेच महत्त्वाचे स्थान मातृभाषेला असते. जन्मलेले बालक आईचे लाडीक बोल ऐकते ते मातृभाषेतून. आई अंगाई गाते तीही मातृभाषेतूनच. व्यक्ती तारुण्यातील कूजन करते तेही मातृभाषेतून आणि अखेरचे नामस्मरण करते तेही मातृभाषेतूनच. ते गांधीजींचे हे राम असे शब्द असतील किंवा येशूचे परमेश्वरा यांना क्षमा कर असे आश्वस्त स्वर असतील, त्यांची अभिव्यक्ती मातृभाषेतूनच, मायबोलीतूनच असते. भाषातज्ज्ञ श्री ग. वी. अकोलकरांनी मातृभाषेची अतिशय सुंदर व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात, व्यक्तिमत्वाच्या वेलीवर उमलणाऱ्या सुंदर सुमनांना मातृभाषा हाच जीवनरस आहे. जी भाषा बालक आपल्या घरात आपल्या मातापित्यांकडून अनुकरणाने शिकते ती त्याची मातृभाषा होय. जी भाषा बालक सर्वप्रथम आपल्या आईकडून शिकते, जिच्याद्वारे ते आपले घर व समाजात आपल्या विचारांची अभिव्यक्ती करते, खऱ्या अर्थाने तीच भाषा त्या बालकाची मातृभाषा असते. भाषेची व्याख्या करताना प्रामुख्याने अभिव्यक्तीवर भर देण्यात आलेला आहे. विचार प्रगटीकरणावर भर दिला होता. मातृभाषेची व्याख्या करताना अभिव्यक्ती गृहीत धरलेली आहेच, पण भाषा शिकण्याची प्रक्रिया ही वरील व्याख्यांमध्ये आलेली दिसते.
मूल अनुकरणाने भाषा शिकते. हे अनुकरण ते मूल आपल्या अत्यंत जवळच्या परिसरातल्या व्यक्तींचे करते. त्यांच्या परिसरात सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे आई, आणि म्हणूनच आईचे जे बोल मूल ऐकते तेच कदाचित त्याने ऐकलेले शब्द असतील. त्या शब्दांच्या अनुकरणातून त्याचे पहिले बोबडे बोल ध्वनित झाले असतील. मातेच्या अनुकरणातून शिकलेली ही भाषा म्हणूनच मातृभाषा होय. बाह्य जगाचे आकलन होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणजे मातृभाषा. मातृभाषेच्या मदतीने मूल ज्ञानग्रहण करते, आपल्या विचारांची अभिव्यक्ती करते. म्हणूनच त्याच्या व्यक्तिविकासात मातृभाषेचा मोठा वाटा असतो. म्हणून तर गुरुवर्य ग. वी. अकोलकरांनी मातृभाषेला जीवनरस म्हटले आहे. मुलाच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडतो तो मायबोलीतून, म्हणजे मातृभाषेतून. अंतःकरणातील भावनांना वाट मिळते ते मातृभाषेतून. म्हणूनच मातृभाषेला हृदयाची भाषा असे म्हटलेले आहे. त्यामुळे मातृभाषेतून आपण आपले विचार सहजपणे प्रगट करू शकतो. जन्मल्यानंतर मातापित्याच्या स्नेहमय वातावरणात बालक मातृभाषेतून बोबडे बोल बोलते. सुरुवातीला त्याचे बोलणे, खाणे, पिणे, खेळणी यासंबंधी मर्यादित असते. त्यांची नावे घेऊन ते बोलण्याचा प्रयत्न करते. त्याला मम मम दे म्हणजे पाणी दे, दूध दे, खायला दे असे अनेक अर्थ त्या मम यामध्ये भरलेले असते. आई बाळाला गाय दाखवते, हम्मा आहे असे म्हणते. आता 4-5 पाय असणारे सर्व प्राणी त्याच्या दृष्टीने हम्माच असतात. त्याने गाढव बघितले तरी तो हम्माच, आणि म्हैस बघितली तरी तेही हम्माच. त्याचे विचार ते त्याच्या परीने आपापल्याला सांगते. हळूहळू मुलाचा मातृभाषेशी संबंध वाढतो. ते व्यवस्थित बोलायला शिकते. आता ते मूल जो विचार करते तोही मातृभाषेतूनच असतो. आपण विचार करतो म्हणजे मनातल्या मनात बोलतो. हे विचार मनातल्या मनात बोलणे मातृभाषेतूनच सुरू असते. त्यातून व्यक्ती जितक्या सहजतेने आपले विचार मते मातृभाषेतून व्यक्त करू शकतो तितकी अन्य कोणत्याही दुसऱ्या भाषेतून व्यक्त करू शकत नाही. मानसशास्त्राच्या दृष्टीने बघितले तरी मातृभाषेचे महत्त्व आहेच. सुरुवातीला बालक ज्या भाषेत बोलते ती भाषा त्याच्या मेंदूवर ठळक स्वरूपात कोरली जाते. तिचा परिणाम असा होतो की मोठेपणी त्या मुलाने दुसऱ्या कोणत्याही भाषेत प्रावीण्य मिळविले तरी मातृभाषेचा ठसा अस्पष्ट होत नाही. त्यामुळे संकटाच्या वेळी माणूस मातृभाषेतूनच ओरडतो. आपली मातृभाषा मराठी आहे ठेच लागली तर आपल्याला तोंडातून आई ग असा सहज उद्गार निघतो, तर एखाद्या हिंदी भाषी तोंडातून त्याच्या बाहेर येतो ओ मा असे उद्गार बाहेर पडतील. कारण मातृभाषा आपल्या अचेतन मनात खोलवर गेलेली असते. तिचा विसर कधीच पडत नाही. म्हणूनच कुठलीही व्यक्ती तिच्या मातृभाषेतून जितक्या प्रभावीपणे अस्खलितपणे भाषण देऊ शकते तितक्या निपुणतेने विदेशी भाषेत भाषण देणे तिला जमेलच असे नाही. आईच्या दुधा इतकीच मातृभाषा ही माणसाच्या शरीरात मनात भिनून गेलेली असते. त्यामुळे माते इतकीच मातृभाषा ही आदरणीय आहे. मातृभाषा व व्यक्तिमत्व विकास पाहूया. व्यक्तित्व विकास पाहताना मानसशास्त्राने हे सिद्ध केले आहे की बालकाला आता प्रगटीकरणाची संधी जितकी जास्त देऊ तितका त्या माणसाचा किंवा त्या बालकाचा मानसिक विकास अधिक होतो. मूल कुटुंबातल्या व्यक्तीशी, परस्परातल्या व्यक्तींशी व समाजातील व्यक्तींशी आपल्या मातृभाषेतच बोलते. त्याच्याशी संबंधित प्रस्तावित करण्याचे, विचार विनिमय करण्याचे कौशल्य मुलाला मातृभाषेतूनच प्राप्त होते. त्याच्या बुद्धीचा, आकलन शक्तीचा विकासही मातृभाषेच्या माध्यमातून होतो. त्याचे भावजीवनही मातृभाषेच्याशी जोडलेले असते. त्याला राग आला तर तो मातृभाषेतून आपल्या मित्रावर रागावतो आणि आनंद वाटला तरी शाळेच्या गळ्यात हात घालून टाकून मायबोलीतूनच आनंद व्यक्त करतो. सुख, दुःख, क्रोध, खेद या भावनांची अनुभूती मूल मातृभाषेतूनच करते व या भावना व्यक्तही करते मातृभाषेच्या मार्फतच. आपले आचार, विचार, चालीरीती ही माहिती घरच्या वडीलधाऱ्यांकडून हे मूल
मातृभाषेत मार्फतच घेते. आजीची चिवकाऊची गोष्ट, आजोबांनी सांगितलेल्या त्यांच्या बालपणीच्या गमती-जमती, रामरक्षा, अभंग, राजा-राणीच्या गोष्टी ते मूल मातृभाषेतूनच ऐकते, समजावून घेते. त्याचे संस्कार त्याच्या अंतर्मनात खोलवर उमटतात. साहित्याचा पहिला आस्वाद मूल मातृभाषेतूनच घेते. हळूहळू मुलाचा साहित्याचा व्यासंग वाढतो. साहित्याच्या अभिरुचीतून व्यक्तीच्या अंगी सौंदर्य, दृष्टी, रसिकता, सहृदयता हे गुण विकसित होतात. अशा प्रकारे मातृभाषेतून व्यक्तिविकास आणि व्यक्तिविकासातून त्यांच्या सर्वांगीण विकासास मदत होते. हवा, अन्न, पाणी याबरोबर व्यक्तींच्या अंतर्बाह्य विकासात मातृभाषाही मोलाची भर घालते. ती व्यक्तींच्या सर्वांगीण प्रगतीची प्रेरक असते. भाषा संस्कृती वहनाचे एक साधन आहे हे समजून घेऊया. आपले जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती. या जीवन जगण्याच्या पद्धतीत आपली राहणी येते, आपला पोशाख येतो, आपल्या चालीरीती येतात, आपल्या रूढी आणि परंपराही येतात. साहित्य येते, विशेषतः लोकसाहित्य येते. यातून संस्कृती प्रतिबिंबित होते. संस्कृतीच्या अभिव्यक्तीचे साधन मात्र भाषाच असते. अर्थात गुहाचित्रे, अजिंठ्यातल्या चित्रे, आपल्या प्राचीन मूर्ती आणि किंवा लेणी यातून संस्कृतीचे जे दर्शन घडते ते निशब्द असते. पण हे अपवाद सोडले तर मात्र संस्कृती वहनाचे जे प्रमुख साधन ठरते ते भाषा, मातृभाषा हेच असते. लग्न प्रसंगातून गायल्या जाणाऱ्या अनेक गाण्यातून आपल्याला आपल्या परंपरांचे ज्ञान होते. उदाहरणार्थ, मांडवाच्या दारी ग सई बाई ग बस बाई, जावा जावांचा रुसवा, भाऊंचं पातळ ग सई बाई ग सई बाई, जाऊबाईला नेसवा. येथे जावा जावांमधले संबंध आहेतच, त्याबरोबर भावांच्या श्रीमंतीबद्दल अभिमान आहे. स्त्रीभावना, नातेसंबंधांचा अनेक पदरी गोफ यांचे मनोज्ञ दर्शन या आणि अशा कितीतरी लोकगीतातून प्रगट होतो. भल्या सकाळी मोरपिसांचा टोप घातलेला दान पावलं असं गजर करणाऱ्या भोप्या असो की तीर्थी दगड म्हणणारा गाडगे बाबा असोत, दानधर्म माणसाला करा, दगडधोंड्यांची पूजा करू नका. त्याऐवजी गरजू माणसांना त्या वस्तू दिल्या तर त्यांचे समाधान मिळते, हे म्हणजे पुण्य. हेही आपल्याला आपल्या लोककला संत साहित्यातून समजते. वर्षानुवर्ष केले जाणारे बारसे ते बारावा या 16 संस्कारांचे विधीही भाषेतूनच वडीलधाऱ्यांमार्फत माहीत होतात. भाषेच्या माध्यमातून विचारांची अभिव्यक्तीच होत असते. लोकगीतांनी, लोककहाण्यांनी, साहित्याने, लोककलांना आपली संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवलेली आहे. भाषा नसती तर संस्कृतीचे वहन शक्य झाले नसते. म्हणूनच संस्कृती शब्दबद्ध करून ती वर्षानुवर्षे टिकवण्याचे महत्त्वाचे कार्य मातृभाषेने केलेले आहे. म्हणून तर मातृभाषेला संस्कृती वहनाचे प्रमुख साधन असे म्हणतात. नागरिकत्वाचा विकास पाहताना उत्तम नागरिकांमध्ये आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची क्षमता, स्पष्ट अभिव्यक्ती, विचारभावना व कृतीच यांच्यातील सुमेळ, सर्वसामान्यांच्या सुखदुःखांची समरस होण्याची इच्छा, सर्जनशीलता, वक्तृत्व, लेखन इत्यादी गुणांचा विकास केवळ मातृभाषेमुळेच होऊ शकतो. भारत लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाहीत राज्यकारभार चालविण्यासाठी आपले प्रतिनिधी मतदान पद्धतीने निवडू द्यावे लागतात. योग्य प्रतिनिधींची माहिती मतदाराला मातृभाषेत मार्फत ऐकून वाचून होते. मातृभाषेतील वृत्तपत्रातून सामान्य माणसाला आपले प्रतिनिधी काय काम करतात हे समजते. तसेच आपले हक्क व कर्तव्यांची जाणीव त्याला मातृभाषेच्या सहाय्याने होते. यासाठी नागरिकशास्त्रात त्याला मदत करते. मातृभाषेतूनच व्यक्तीचे बौद्धिक विकास व भावनिक विकास होते. त्यातून देशप्रेमाची भावनेचा विकास होतो. मातृभाषेमुळे त्यांच्यात विकासाची निर्मिती होते. आचरणात नैतिकता येते. नैतिकतेचा विचार, भल्या बुऱ्यांची जाण हे आदर्श नागरिकांचे पहिले लक्षण होय.
आपले हक्क उपभोगताना इतरांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची जाणीव व्यक्तीला इतरांशी बोलताना, विचारांची देवाणघेवाण करताना होते. विचारांच्या या देवाणघेवाणीचा माध्यम असते ती मातृभाषा. आदर्श नागरिक आपल्याला संविधानाने दिलेले सर्व स्वातंत्र्य उपभोगतो व इतरांनाही ती उपभोगू देतो. स्वातंत्र्याची माहितीही त्याला मातृभाषेतूनच होते. सर्वांच्या धर्मांचा आदर राखणे, स्त्रिया पुरुष यांचा असा भेद न करणे, प्रत्येकाला किमान काही अधिकार स्वातंत्र्य असते त्याची बूज ठेवणे, सभ्यपणे बोलणे वागणे ही जीवनातली काही तत्त्वे व्यक्ती वाचून ऐकून शिकते. हे वाचन एक मातृभाषेतून झाले तर त्यांचे ग्रहण चटकन होते. ज्ञान आकलन झाले की उपयोजन सहजतेने जमते. हक्क व कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याची जाण व्यक्तीला समाजात वावरताना होते. त्यामुळे व्यक्ती जास्त सहनशील समाजातील होते. समाजातून होणारे हे संस्कार मोठ्या प्रमाणात मातृभाषेमार्फतच होत असतात. कारण आपण एकमेकांशी आपल्या मायबोलीतूनच बोलतो. त्यामुळे गणपती उत्सव किंवा नवरात्र हे कितीही आनंदाचे सण असले तरी रात्री 10 नंतर ध्वनी क्षेपक बंद केलाच पाहिजे याची जाण सुजाण नागरिकाला असते. कारण भाषेतून त्याला कळलेले असते की 10 नंतर सर्वांना विश्रांतीची गरज असते. आजूबाजूला काही आजारी माणसे आहेत, काही वृद्ध व्यक्ती आहेत, काही विद्यार्थ्यांचा अभ्यास चालू आहे. त्या सर्वांना शांततेची गरज आहे. त्यासाठी घरातल्या दूरचित्रवाणीचा आवाजही आपल्या घराबाहेर जाऊ देऊ नये. ही नागरिकत्वाची जाण मातृभाषेतूनच माणसाला येते. एकूणच माणसाच्या जडणघडणीचा मातृभाषेचा सिंहाचा वाटा असतो. सामाजिक ऐक्य पाहूया. सामाजिक ऐक्यामध्ये माणूस भाषा बोलू लागला व त्याच्या सामाजिकतेला सुरुवात झाली. एकच भाषा बोलणाऱ्यांच्यात भाषेमुळे स्नेहसंबंध निर्माण झाले. एक भाषा बोलणाऱ्यांच्या गटाचे रूपांतर पुढे जाती जमातीत झाले. जाती जमातींचे भाषा आपले नियम आचार ठरले. त्यातूनच लग्नांचे विशिष्ट विधी लग्न पद्धती निर्माण झाल्या. एकच भाषा बोलणाऱ्यांची मंडळे सामाजिक संस्था निर्माण झाल्या. त्या संस्थातून त्यांच्या संस्कृतीचे संवर्धन वहन होऊ लागले. या सर्वांच्या विकासाला भाषेचा भक्कम आधार होता. भाषेमुळे माणसे एकमेकांशी स्नेहरजुतेने बांधलेली गेली, एकी निर्माण झाली. आपली मातृभाषा आपल्याला किती प्रिय असते याचा अनुभव परप्रांतात स्थायिक झालेल्या किंवा परदेशात गेलेल्या लोकांना नेहमीच येतो. आपल्या देशाची आपल्या प्रांताची भाषा बोलणारा माणूस या लोकांना भेटला तर त्यांना आपले प्रियजन भेटल्याचा आनंद होतो. म्हणूनच महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यातही मराठी मंडळी एकत्र येऊन आपले दसरा, दिवाळी, गणेशोत्सव सारखे सण उत्साहाने साजरे करतात. महाराष्ट्राबाहेर नाही तर परदेशातही तेथील महाराष्ट्रीयन मंडळी एकत्र येऊन महाराष्ट्र मंडळाची स्थापना करतात. मराठीतली नाटके सादर करणे, बघणे, मराठी कलावंतांचा सत्कार करणे, आपल्या घरात मराठीतूनच बोलणे इत्यादी गोष्टी ते आवर्जून करताना दिसतात. परदेशातील बरीच मंडळी आपापल्या कडील मराठी दैनिकातून त्यांचे लेखन प्रकाशित करतात. मातृभाषेवरील त्या माणसांचे प्रेम इतके विलक्षण असते. भारतात भाषावर प्रांतरचना करण्यात आली. त्यात प्रशासकीय सुविधेबरोबरच भाषा प्रेमाचा प्रभावाचा विचार होतो. प्रत्येक प्रांताने आपल्या प्रांताच्या भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. भाषाभिमानाचा कधीकधी अतिरेक होतो. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कर्नाटक, बेळगाव सीमावाद. भाषेच्या प्रेमापोटी सामाजिक ऐक्य टिकते तर अतिरेकी प्रेमामुळे ते भंगते सुद्धा. मातृभाषेचे पाठ्यक्रमातील स्थान, महत्त्व, गरज समजून घेऊया. औपचारिक शिक्षणाच्या सुरुवातीच्याच काळात 3 गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. त्या म्हणजे गणन, वाचन व लेखन. नंतर अन्य विषयांना महत्त्व येते. त्यानंतर कौशल्य विकसन, वृत्ती निर्मिती याला शिक्षणात महत्त्व प्राप्त झाले. शिक्षणाचा आशय बदलला तरी तो आशय देण्याचे माध्यम भाषाच राहते. म्हणून शिक्षणाचा श्री गणेशा भाषा अध्ययनाचे व्हावा व तो तसा होतोही. कारण सगळ्या विषयांचे अध्ययन भाषेच्या माध्यमातून होते. म्हणून पाठ्यक्रम प्राथमिक स्तरावरचा असो
महाविद्यालयीन स्तरावरचा असो किंवा अन्य कोणत्याही स्तरावरचा असो, पाठ्यक्रमाला भाषेची दखल घ्यावीच लागते. त्यामुळे कोणत्याही पाठ्यक्रमाची सुरुवात करताना पहिला विषय असतो तो म्हणजे मातृभाषा. कोणत्याही पाठ्यक्रमाच्या विषयाच्या पंक्तीत पहिला मान असतो तो मातृभाषेलाच. हीच परंपरा महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याने कायम ठेवली आहे. आपण प्राथमिक स्तर, उच्च प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तरावर मातृभाषेला अग्रस्थान दिले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शैक्षणिक धोरणे ठरली. त्यानुसार प्रत्येक राज्यातील लोकांची मातृभाषा ही त्या त्या राज्याची राजभाषा झाली. परंतु मराठीला किंवा मातृभाषेला राज्य मान्यता मिळण्याआधीची जी राजकीय स्थिती व स्थित्यंतरे झाली त्यामुळे मातृभाषेवर बरेच आघात झाले. प्रत्येक देशाची भाषा व त्या देशाची राजभाषा असायची. पण दुर्दैवाची गोष्ट ही की जवळजवळ 1000 वर्षे परकीयांच्या सत्तेमुळे भारतात विदेशी राज्यकर्त्यांच्या भाषांचाच उपयोग होत गेला. जर एखाद्या जातीधर्माला अगर एखाद्या गुलामीत ठेवायचे असेल तर त्याचे साहित्य नष्ट करा, ते आपोआपच नष्ट होतील. या उक्तीनुसार आपल्या संस्कृतीवर कुठाराघात होत राहिले. कारण सामान्य माणूस पोटपाण्यासाठी, आत्मसंरक्षणासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे चालतो. त्याचप्रमाणे आपला स्वार्थ साधण्यासाठी आपले आदर्श दूर सारून शासनकर्त्यांच्या पुढे पुढे करतो. भारतातही हेच झाले. मुसलमान राज्यकर्त्यांनी धर्मप्रसारासाठी आपल्या भाषा व संस्कृतीचा प्रसार केला. त्यांच्या शासनकाळात सामान्य जनतेनेही अरबी व फारसी भाषा स्वीकार केला. काळ बदलला, शासक बदलले, मुसलमान गेले, इंग्रज आले. अरबी भाषा फारसीचा जमाना संपला, इंग्रजीची सक्ती सुरू झाली. इंग्रजीने शिक्षण संस्कृतीवर अधिकार प्राप्त केला. मातृभाषेची उपयोगिता संपली. कारण कळत नकळत दुर्लक्ष झाल्यामुळे ती लोकांच्या जीवनमान, राजसन्मान, आदर, प्रतिष्ठा यात सहाय्यक नव्हती. त्यामुळे तिच्याकडे अधिक उपेक्षेने बघितले जाऊ लागले आणि कवीला दुःखाने म्हणावे लागले की मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे. परंतु भाषावार प्रांतरचनेनंतर लढा देऊन मराठी भाषकांनी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आणला आणि मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. मातृभाषा राजसिंहासनावर बसली. पण आजही आपण आत्मनिरीक्षण केले तर काय दिसते? आपण आजही मातृभाषेचा हवा तितका सन्मान करीत नाही. इंग्रज गेले पण आपली इंग्रजी श्रेष्ठ या मानसिक गुलामगिरीतून सुटका झालेली नाही. इंग्रजी आधी वाघिणीचे दूध होते, नंतर ती ज्ञानाची खिडकी झाली, आता जागतिक पासपोर्ट बनली. आज इंग्रजीत बोलता येणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. आईवडिलांना आपली मुले इंग्रजी माध्यमात शिकत आहेत याचा अभिमान वाटतो. मराठी मुलखात राहून चार चौघात मराठी बोलणे गावंढळपणाचे लक्षण ठरते. इंग्रजीचे स्पेलिंग चुकले तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ती चूक असते. आपल्या शाळांमध्ये स्पेलिंग पाठ करण्यावर कटाक्ष असतो. परंतु मराठीत दूध किंवा दूध, पाणी किंवा पाणी काही लिहिले तरी अर्थ समजला ना मग बस झाले. मातृभाषेत शुद्ध लिहिणे, शुद्ध बोलणे, प्रमाणित भाषेचा उपयोग करणे या बाबींकडे खूपच दुर्लक्ष होते किंवा आम्ही त्याबाबत अतिशय उदासीन असतो. मराठी बोलणारी अशी अनेक माणसे आहेत ज्याच्या प्रत्येक वाक्यात एखादा इंग्रजी शब्द हमखास येतो. मात्र इंग्रजी बोलताना एलचा उच्चार यल असा झाला तर तो आम्हाला लगेच खटकतो. मातृभाषेत इतर भाषांची सरमिसळ आणि इंग्रजीच्या शुद्धतेबाबत अतिशय दक्षता. ही मानसिक गुलामगिरी बघितली की पहिल्या जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षपदावरून कविवर्य कुसुमाग्रजांनी काढलेले उद्गार किती सार्थ आहे याची प्रचिती येते. ते म्हणाले होते, मराठीला आज राजभाषेचे राणीपद मिळाले आहे, पण ही राजभाषा राजमहालाच्या बाहेर डोक्यावर राजभाषेचा मुकुट आणि अंगात जीर्ण वस्त्रे घालून दयनीय अवस्थेत उभी आहे. मातृभाषा शिक्षणाचे उत्तम माध्यम आहे. घरात बोलली जाणारी भाषा मूल ऐकते, अनुकरणाने शिकते.
ऐकणे, बोलणे यासाठी मुलाला वेगळे शिक्षण द्यावे लागत नाही. श्रवण भाषण ही कौशल्ये मूल घरातच सहजच त्या आत्मसात करते. वाढत्या वयानुसार ते आपला शेजार, नातेवाईक, बाहेरची मंडळी यांच्याशी बोलते. त्यामुळे मातृभाषेतील शब्दभांडार त्याच्याजवळ जमा होते. आपला राग, प्रेम, अपेक्षा व्यक्त करण्यासाठी भाषेची शब्दरचना कशी करायची हेही मूल सहजगत्या शिकते, वापरते. म्हणजे मातृभाषा शिकवावी लागत नाही. मातृभाषेतून बोलायला, विचार करायला, विचार मांडायला त्याला सहज जमतं. माणूस आधी ती भाषा बोलायला शिकतो, मग लिहायला, वाचायला शिकतो. मातृभाषेचे व्याकरण, रचना, शैली न शिकता त्याला ऐकूनच समजते. त्यामुळे मातृभाषेतून शिकताना मुलाला फारशी अडचण येत नाही. शिक्षकांचे, वर्गमित्रांचे बोलणे त्याला समजते. श्रवण भाषण कौशल्यात त्यामुळे झरझर प्रगती होते. याचाच परिणाम म्हणून मूल लिहायला, वाचायलाही मातृभाषेतून लगेच शिकते. घरात असणारी पुस्तके, वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरचित्रवाणीसारखी प्रसारमाध्यमेही त्याच्या शब्दसंपत्तीवर भर घालतात, आविष्करणात मदत करतात. मातृभाषेतून सांगितलेला इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित हे विषय त्याला लगेच आकलन होतात. त्यामुळे ह्या प्रत्येक विषयाची उद्दिष्टे सफल होतात. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातही मातृभाषेचा माध्यम म्हणून उपयोग केल्याने तर्क, कल्पना, अनुमान या क्षमतांचा विकास झालेल्या किशोरवयीन व कुमारवयीन विद्यार्थ्यांच्या भावनांना आवाहन करणे, त्यांच्यात उत्तम संस्कार रुजविणे, वृत्तींची निर्मिती करणे सहज शक्य होते. मातृभाषेच्या अध्ययनामुळे साहित्याचे रसग्रहण करता येते व त्यातूनच नवनिर्मितीकडे तो वळतो. रायबर्न यांनी मातृभाषेला आनंद देणारे व शक्तिशाली साधन म्हटले आहे. त्यांच्या शब्दात, इट इज ॲट वन्स अ टूल, सोर्स ऑफ जॉय अँड हॅपीनेस अँड नॉलेज, अ डायरेक्टर ऑफ टेस्ट अँड फिलिंग अँड अ मीन्स ऑफ यूजिंग द हायेस्ट पॉवर दॅट गॉड हॅज गिवन अस वेअर वी कम क्लोजर टू हिम. मातृभाषा म्हणजे ज्ञान, आनंद यांचा स्रोत, अभिरुची आणि भावना यांचे मार्गदर्शक साधन. एवढेच नव्हे तर परमेश्वराने आपल्याला दिलेली एक अशी सर्वोत्तम क्षमता की जी आपल्याला परमेश्वरांच्या समीप घेऊन जाते. महात्मा गांधी यांच्या मते मातृभाषेच्या बाजूचे ते होते. त्यांच्या दृष्टीने मातृभाषा शिक्षणाचे माध्यम असावे, कारण मूल मातृभाषेतूनच विचारांची अभिव्यक्ती सहजतेने करू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे विदेशी भाषेमुळे मुलात मानसिक दास्यत्व, गुलामगिरी येते. ते मूल त्या विदेशी भाषेचे सांस्कृतिक गुलाम होते व आपल्या संस्कृतीपासून दूर जाते. कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या मुलाला मदर्स डे माहीत असतो, पण व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा माहीत नसते. गांधीजींच्या शब्दात, मानवाच्या विकासासाठी आईच्या दुधाइतकीच मातृभाषाही महत्त्वाची आहे. अगदी पहिले मातृभाषेचे पाठ मूल आईकडून घेते. त्यामुळे मुलांच्या मानसिक विकासासाठी त्यांच्यावर मातृभाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा लादणे मी मातृभूमीविरुद्ध कृती समजतो. रवींद्रनाथही महात्मा गांधीजींच्या मताप्रमाणेच मातृभाषेच्या पक्षाचे होते. त्यांच्या मतानुसार इंग्रजी भाषा हे माध्यम मुलांच्या दृष्टीने स्वाभाविक माध्यम नव्हे. ते एका ठिकाणी लिहितात, इंग्रजी भाषेच्या पदराआड लपलेली विद्या आमची अनुगामिनी होणार नाही. हेच कारण आहे की इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या बहुतांशी लोकांना शिक्षण मिळते, पण विद्या म्हणजे ज्ञान मिळत नाही. पी.बी. बेलॉर्ड यांनी आपले मत व्यक्त केलेले आहे. प्रत्येक व्यक्तींच्या विचारांची सुरुवात मातृभाषेतून होते. त्या विचारांची प्रगती व समाप्तीही मातृभाषेतूनच होते. या संदर्भात पी.बी. बेलॉर्ड म्हणतात, फॉर इट थॉट्स अँड स्पीच आर सो क्लोजली इंटरवोन दॅट दे ग्रो अँड डिके टुगेदर. वी कॅनॉट कलेक्टिव्ह वन विदाउट कलेक्टिव्हिंग द अदर अँड ट्रेनिंग in the use of mother tongues. The language is in which a child thinks and dreams become the first essential of schooling
अँड ही इन्स्ट्रुमेंट ऑफ ह्युमन कल्चर. हर्टाग कमिटी यांनीही आपले मत व्यक्त केलेले आहे. हर्टाग कमिटीने आपल्या रिपोर्टमध्ये मातृभाषेच्या महत्त्वासंबंधी एका ठिकाणी उल्लेख केलेला आहे की आम्हाला बऱ्याच व्यक्तींनी असे सांगितले की मातृभाषेतूनच शिक्षण घेणारे विद्यार्थी सुरुवातीला इंग्रजी भाषेत भलेही मागास असतात, परंतु इतर विषय मातृभाषेतून अभ्यासल्याने त्यांची त्या विषयामधील गती तीव्र असते. त्यामुळे शेवटी मातृभाषेतून शिकणारे विद्यार्थी अँग्लो वर्नाक्युलर शाळेतील विद्यार्थ्यांना मागे टाकून पुढे निघून जातात. बेल्सफोर्ड यांनी महात्मा गांधी व रवींद्रनाथांचे समकालीन इंग्रजीचे प्रसिद्ध विचारवंत बेल्सफोर्ड म्हणतात, केवळ एकाच भाषेत आपण आपले भाव स्पष्टपणे प्रगट करू शकतो. केवळ एकाच भाषेतील शब्दांच्या अर्थांच्या अनेक छटा आपण आईच्या दुधाबरोबर आत्मसात करत असतो. तसेच ज्यातून सुरुवातीला आपण प्रार्थना, आनंद व शोक व्यक्त करतो ती म्हणजे आपली मातृभाषा. दुसऱ्या कुठल्याही भाषेला शिक्षणाचे माध्यम बनविणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अनावश्यक बोजा लादणे होय. त्यामुळे त्यांच्या बुद्धीच्या गतीला खीळ बसते. तो मानसिकदृष्ट्या पंगू होतो. त्याचबरोबर जॉर्ज सॅमसन यांनी आपले मत व्यक्त केलेले आहे. ते म्हणतात, मातृभाषेतून शिक्षण केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नव्हे तर ते बालकाला जीवनाची दीक्षा देणारे प्रमुख साधन आहे. झाकीर हुसेन कमिटी रिपोर्ट म्हणते की मातृभाषा बालकाला त्यांच्या पूर्वजांचे विचार, भावना, महत्त्वाकांक्षा यांचा समृद्ध वारसा समजण्याचे महत्त्वपूर्ण साधन होय. पण आजकाल इंग्रजी भाषा माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात निघत आहे. जर मातृभाषेव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेतून विद्यार्थी शिकू लागला तर त्याचा बराचसा वेळ ती नवी भाषा समजावून घेण्यात जाईल. तरी मातृभाषे इतपत प्रभुत्व सर्वांनाच प्राप्त होईल असे निश्चित सांगता येणार नाही. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरचा किंवा शेजारचा परिसर नव्या भाषेला अनुकूल असेलच असे नाही. इंग्रजी भाषे माध्यमातून शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे इंग्रजीवर प्रभुत्व नसल्याने त्यांना शिकवणीवरच अवलंबून राहावे लागते. शाळेव्यतिरिक्त या मुलांशी इंग्रजीतून बोलणारी मंडळीही घरी नसते. त्यामुळे काही मुले तरी माध्यमांमुळे अभ्यासात मागे पडतात. विज्ञान शाखा घेणाऱ्या उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनाही 10वी नंतर इंग्रजी माध्यमातून शिकावी लागते. त्याची पहिली 6 विज्ञानातील पर्यायी इंग्रजी शब्द समजावून घेण्यात जाते. एका तपासणीतून ते लक्षात आले आहे की 10वीला उत्तम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिकला इंग्रजी माध्यमातून अभ्यास केल्यामुळे त्यांच्या गुणात घसरण झाली. अभिव्यक्ती ती भाषिक असो किंवा मौखिक असो, मातृभाषे इतके सहज सोपे माध्यम दुसरे नाही. म्हणून तर मातृभाषेतून अध्ययन करणे सोपे व आनंददायी असते. सार रूपात मातृभाषेचे महत्त्व आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येईल. 1. मातृभाषाच व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे. 2. मातृभाषेमुळे भावभावना, क्रियाप्रतिक्रिया सुंदर व स्पष्ट अभिव्यक्ती करण्याची कला प्राप्त होते. 3. मातृभाषेमुळे व्यक्तीचा मानसिक, भावनिक व नैतिक विकास होतो. 4. मातृभाषेमुळे क्षमतांना शिस्त लागते. त्यामुळे बालकांच्या योग्य निर्णय, तर्क, विवेकाची गती तीव्र होते. 5. मातृभाषेच्या माध्यमातून उच्च दर्जाचे साहित्यिक भाव, काव्यानुभूती, रसानुभूती व साहित्यातील चमत्कृती समजण्याची क्षमता येते. 6. मातृभाषेतून बालकात आपले विचार धारावाही व प्रभावीपणे प्रगट करण्याची क्षमता येते. 7. मातृभाषेमुळे शब्दभांडार व ज्ञानभांडार विकसित होतो. मराठी भाषेची विषय संरचना. भाषेला अभ्यासक्रमात महत्त्वाचा विषय व माध्यम म्हणून स्थान मिळाले तरी भाषेचा प्रभाव हा त्या भाषेचे अध्यापन कसे होते यावर अवलंबून असतो. म्हणूनच भाषेच्या प्रभावासाठी भाषा शिक्षकाने प्रभावी अध्यापन पद्धतीही वापरणे आवश्यक असते. पण ही अध्यापन पद्धती तो ठरविणार कसा? अध्यापन पद्धतीची सुरुवात होते ती आशय विश्लेषणाने.
अध्यापन पद्धतीचा विचार करण्यापूर्वी अध्यापकाला पाठ्यवस्तूचे संश्लेषण करावे लागते. त्यानंतर ते अध्यापन पद्धती आशयाचे विश्लेषण करायला मदत होते. ती विषय संरचनाच म्हणजे स्ट्रक्चर ऑफ सब्जेक्ट. विषय संरचना ही संकल्पना आपल्याकडे नवीन आहे. या संकल्पनेला ब्रुनर, आसुबेल या शास्त्रज्ञांनी ज्ञानरचनेबाबत केलेल्या विचाराचा आधार आहे. संरचित ज्ञान म्हणजेच माहिती ही संकल्पना पुढे आली. स्ट्रक्चरल नॉलेज म्हणजे जेरोम ब्रुनरचा बोधात्मक संरचना सिद्धांत प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, कुठल्याही ज्ञानावर प्रक्रिया झाल्यावर त्याची विशिष्ट रचना तयार होते. रचनेत अनेक घटक असतात. सर्व घटक एकमेकांशी संबंधित असतात. त्याचप्रमाणे आपण जर ज्ञान देताना संरचित स्वरूपात दिले तर ते अधिक उपयोगी, अर्थपूर्ण होईल. म्हणजे वनस्पतीचे जर जीवनचक्र आपल्याला शिकवायचे आहे तर त्याच्यामध्ये बीज, अंकुरण, पाने, फांद्या, वृक्ष, फुले, फळे असे हे जीवनचक्र असेल. वनस्पतीचे जीवनचक्र समजताना जर वरील आकृतीचा आपण विचार केला तर ती माहिती संरचित स्वरूपात दिली असे म्हणता येईल. कारण या आकृतीतही विशिष्ट क्रमाने रचना केली आहे. त्यात अनेक घटक आहेत व ते घटक एकमेकांशी संबंधित आहेत. त्याच्यात उच्चाटन क्षणी आहे ही आपण माहिती प्रक्रिया केलेली असेल. यामुळे अशा प्रकारे ज्ञान दिले तर आकलनास अधिक सुलभ होते. विषय अशा सुलभतेने शिकवायचा असेल तर प्रत्येक विषयाची संरचना लक्षात घ्यायला हवी. संरचना हा शब्द इंग्रजीतल्या स्ट्रक्चर ह्या शब्दासाठी पर्याय म्हणून आपण स्वीकारला आहे. संरचना म्हणजे एखाद्या विशिष्ट पद्धतीने मांडणी होय. अशी वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आशयाची करता येईल का? त्यासाठी विषय संरचनेत वैशिष्ट्य लक्षात घेणे आवश्यक ठरते. संरचनेचे वैशिष्ट्य पाहूया. 1. संरचनेत त्या विषयाशी संबंधित जास्तीत जास्त घटकांचा समावेश असतो. 2. त्या घटकांचे एकमेकांशी संबंध असतात. 3. त्या घटकांची एक विशिष्ट मांडणी किंवा रचना असते. 4. संबंधित विषयातील प्रत्येक आशय घटकांचे संरचनेतील सहाय्याने स्थान निश्चित करता येते. 5. ही संरचना शक्य तितकी आटोपशीर म्हणजे कॉम्पॅक्ट असावी. उदाहरणार्थ पहिल्या पिढीतले संगणक एखाद्या भल्या मोठ्या खोली इतके मोठे असते. ते आटोपशीर होत आता एखाद्या छोट्याशा बॅगेत घालून नेण्या इतके तळहातावर ठेवण्या एवढे बंदिस्त झालेले आहे. जुन्या रेडिओपेक्षा आता पॉकेट ट्रान्झिस्टर हे आटोपशीरपणामुळेच वागवायला सोपे झाले. आटोपशीरपणा म्हणजे कॉम्पॅक्टनेस ही विकासाची पुढील अवस्था असते. म्हणून विषयाची संरचना अधिकाधिक आटोपशीर सुटसुटीत असणे आवश्यक आहे. पुणे व शिवाजी विद्यापीठात काही विषयांच्या संरचना तयार झाल्या आहेत. त्या हळूहळू विकसित होत आहेत. परंतु बऱ्याच महाविद्यालयात आधी तयार असणाऱ्या संरचना वापरल्या जात आहेत. उदाहरणार्थ डॉक्टर बर्कले यांची इतिहास संरचना. इतिहास संरचनेच्या ठोकळ्यात म्हणजे क्यूब इतिहासाचे स्थळ, काळ व विषय या तिन्ही बाजू आलेल्या आहेत. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या विषय संरचनांमध्ये इतिहासाची ही संरचना सर्वात अधिक आटोपशीर आहे व ही संरचना इतिहासासाठी बहुतेक ठिकाणी वापरलेली जाते. मराठी संरचना येथे विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संरचनेत थोडक्यात स्पष्टीकरण येथे दिले आहे. संरचना क्रमांक 1 ही उच्च श्रेणी पद्धतीने केलेली आहे. म्हणजेच आविष्करण, रसास्वाद, व्याकरण, गद्य, पद्य, भाषिक कौशल्ये, श्रवण, भाषण, वाचन, लेखन अशी संरचना. या संरचनेत सर्वप्रथम तळाची चौकट आहे मूलभूत भाषिक कौशल्यांची, ज्यामध्ये श्रवण, भाषण, वाचन व लेखन ही कौशल्ये येतात. त्यानंतर दुसरी पायरीवरील निरनिराळे पद्य प्रकार, साहित्य प्रकार येतात. तेथे त्याला साहित्य प्रकारांची ओळख व्हायला सुरुवात होते. त्यानंतर टप्प्यात भाषेचे व्याकरण, वर्णविचार, शब्दविचार, वाक्यविचार, अलंकार हे व्याकरण तो शिकतोच. पण त्याने शिकलेल्या साहित्य प्रकारांमुळे पैकी ज्या एखाद दुसऱ्या प्रकाराशी त्यांची जवळीक होते त्याची शैली आत्मसात करतो.
विकसित करतो आणि त्या व्याकरणाला धरून असेल तिथून तो रसास्वादाकडच्या टप्प्यावर जाईल. उत्तम साहित्य कृतीचा त्याला रसास्वाद घेता येईल, रसग्रहण करता येईल. त्यानंतर शेवटचा टप्पा असेल तो आविष्करणाचा. आता तो काही नवनिर्मिती करतो. नवनिर्मितीसाठी या आधीचे सर्व टप्पे त्याला उपयोगी पडतात. सर्वच विद्यार्थी या आविष्करणाच्या टप्प्यावर पोहोचतील असे नाही, नाहीतर मराठी शिकलेले सर्वच विद्यार्थी साहित्यिक झाले असते. काही विद्यार्थी रसस्वादापर्यंत येतील तर काही फक्त साहित्य प्रकार समजावून घेतील. कित्येक मंडळी फक्त मूलभूत भाषिक कौशल्यांपर्यंत येऊन थांबते. ही उच्चोच्च श्रेणी आपल्याला इयत्तानुसार उपयोगी पडेल. कोणत्या इयत्तांना कोणती श्रेणी उपयोगी पडेल याचा अंदाज बांधता येईल. मराठीतला कोणताही पाठ्यांश या संरचनेच्या बाहेर जाणार नाही, पण तरीही या संरचनेत मोठा दोष आहे. ही संरचना आटोपशीर असली तरी अतिशय ढोबळ आहे. उदाहरणार्थ साहित्य प्रकार म्हणताना इथे साहित्य प्रकार येणे आवश्यक होते. व्याकरण म्हणताना व्याकरणाचे घटक येणे आवश्यक होते आणि म्हणूनच यापैकी अधिक विकसित संरचना यापुढे दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही जर चित्र पाहिलं तर त्या ठिकाणी पूर्ण मराठी भाषा संरचना दिलेली आहे. मराठी भाषा संरचना क्रमांक 2. वरील संरचनेत समकेंद्र पद्धतीने विस्तारित होत जाणारी वर्तुळे दिलेली आहे. या वर्तुळाचा गाभा भाषा आहे. पहिलेच वर्तुळे येतात ते भाषिक कौशल्यांचे, ज्यामध्ये श्रवण, भाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये येतात. म्हणून त्या वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत. त्या बाहेरील वर्तुळाचे 2 प्रमुख भाग केलेले आहेत. त्यामध्ये एक गद्याचा आणि दुसरा पद्याचा. गद्यामध्ये कथा, कादंबरी, निबंध, वर्णनपर, चरित्र, आत्मचरित्र इत्यादी अनेक साहित्य प्रकार येतात. शिवाय या वर्तुळात 3 जागा रिकाम्या सोडल्या आहेत, ज्यामध्ये अन्य काही साहित्य प्रकार टाकता येतील किंवा आपल्याला हव्या तितक्या साहित्य प्रकारांची यादी लांबवता येईल. पद्यामध्ये संत, पंत, तंत, आधुनिक काव्य, नवकाव्य याबरोबरच आणखीन एक जागा रिकामी सोडलेली आहे. त्यामध्ये किंवा त्यापुढे काव्यप्रकार टाकता येईल. त्याबाहेरील वर्तुळे व्याकरणाचे आहे, ज्यामध्ये वर्णविचार, शब्दविचार, अलंकार हे घटक आलेले आहे. यातही एक कप्पा कोरा सोडलेला आहे. यापेक्षा व्याकरणाचे काही घटक असले तर ते घटक त्यात टाकता येते. त्याबरोबरील वर्तुळे हे कप्पे विरहित आहे, ते रसास्वादाचे आहे. हा रसास्वाद त्या वर्तुळातील कशाचाही असेल आणि सर्वात बाहेरचे व शेवटचे वर्तुळे हे आविष्काराचे आहे, नवनिर्मितीचे आहे. याही वर्तुळात कोणताही कप्पा ठेवलेला नाही, कारण आविष्करण हे कोणत्याही साहित्य प्रकारातील, गद्यातील, पद्यातील असेल. या संरचनेत बरेच घटक आलेले आहेत आणि तरीही ते एकमेकांशी संबंधित आहे. कौशल्याशिवाय साहित्य प्रकार संभवत नाही. गद्य प्रकार किंवा पद्य प्रकार यांनी व्याकरणाची दखल घेणे आवश्यक आहे आणि रसास्वाद व आविष्करण हे सर्व घटक येतातच. म्हणजे सर्व घटक एकत्र येऊन ते परस्पर संबंधित करून वर्तुळात त्यांची शक्य तितकी बंदिस्त रचना केली आहे. ही मराठीची विषय संरचना. मराठी वर्ग अध्यापनातील कोणताही घटक या संरचनेमध्ये कुठे ना कुठे बसतोच आणि तरीही तो सर्व वर्तुळांना भेदून जातो. मराठीची ही संरचना मराठी शिक्षकांना कशी उपयोगी पडेल याने अध्यापन कौशल्यात काय वाढ होईल. मराठीची शिक्षकांनी या विषय संरचनेचा नीट अभ्यास केला तर ते मराठीचे अध्यापन अधिक डोळसपणे करू शकतील. आज आपण धडे किंवा कविता शिकतो, त्याऐवजी त्याचे साहित्य प्रकार, पद्य प्रकार यात वर्गवारी होईल. आपोआपच आपल्याला त्या साहित्य प्रकाराच्या वैशिष्ट्यांची दखल घ्यावी लागेल. साहित्य प्रकारांच्या लेखनाचे नियम म्हणजे त्यांचे व्याकरण समजावून द्यावे लागेल. या सगळ्यांकडून आपण विद्यार्थ्यांना रसग्रहणाकडे घेऊन जाऊ शकतो. त्यातीलच काही विद्यार्थी नवनिर्मितीही करतील. मराठीच्या शिक्षकाला यापेक्षा अधिक काय हवे. अर्थात विषय संरचना ही संकल्पनाच अजून अतिशय धूसर आहे. अध्यापनात संरचनेचे उपयोग पाहूया.
अर्थात विषय संरचना ही संकल्पना अजून अतिशय धूसर आहे, पण तरीही ही संकल्पना अध्यापनात वापरता येण्यासारखे आहे, कारण संरचनेचे अध्यापनात बरेच उपयोग होणार आहेत. ते अतिशय थोडक्यात पुढील प्रमाणे पाहता येतील. 1. संरचनेमुळे त्या विद्याशाखेचा नेमका विस्तार शिक्षकांना समजतो, त्या विद्याशाखेची व्याप्ती समजते. उदाहरणार्थ, मातृभाषा मराठीत केवळ श्रवण, भाषण, वाचन, लेखन या कौशल्यांनी सुरू झालेली भाषा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातून, भाषेच्या व्याकरणातून, तिचा रसास्वाद घेण्यापासून ते नवनिर्मितीपर्यंत जाते. शिक्षकाच्या समोर ही संरचना असेल तर त्याला आपापल्याला कितपत आणि कोणता पल्ला गाठायचा आहे हे कळते. 2. संरचनेमुळे आपण शिकवित असलेल्या पाठाचा साहित्य प्रकार, उपप्रकार लक्षात घेता येतो, पण असा साहित्य प्रकार कळला की त्या साहित्य प्रकारांच्या वैशिष्ट्याकडे जाता येते. त्या वैशिष्ट्यांचे कितपत प्रतिबिंब या पाठात पडले आहे हे पाहता येते. प्रत्यक्ष लेखनातही त्या प्रकारचे लेखन करायला विद्यार्थ्यांना प्रवृत्त करता येते. संरचनेमुळे अशा तऱ्हेने साहित्य प्रकारापासून सुरुवात करून आविष्कारापर्यंत जाता येते. 3. साहित्य प्रकारांची जाणीव झाली की आपल्याला पाठ्यपुस्तकातील धडे, कविता यांचे वर्गीकरण सहजगत्या करता येते. उदाहरणार्थ, त्या इयत्तेतील सर्व व्यक्तिचित्रे, त्या इयत्तेतील सर्व कथा, त्या इयत्तेतील सर्व वैचारिक निबंध किंवा लघुनिबंध इत्यादी आपोआपच एक साहित्य प्रकार घेतला की त्या इयत्ते अंतर्गत असणारे सर्व धडे शिकवता येतात. 4. एका साहित्य प्रकाराचे एकापेक्षा अधिक धडे शिकवल्यामुळे त्या एका विशिष्ट उपगटाचा दुसऱ्या उपघटकाशी असणारा संबंध समजतो. उदाहरणार्थ, वैचारिक निबंध घेतले तर एका वैचारिक निबंधातील वैशिष्ट्ये व दुसऱ्या वैचारिक निबंधातील साम्य शोधता येते. फरक असेल तो विषयाचा, शैलीचा. एका उपघटकाशी दुसऱ्या उपघटकाचा संबंध विषयानुसारही बघता येणे शक्य होईल. उदाहरणार्थ, देशप्रेम या विषयावर त्या इयत्तेत एखादा धडा असेल, एखादी कविता असेल, ती एकत्रित शिकवता येईल किंवा एकाची आठवण दुसऱ्या वेळी देता येईल. अशा प्रकारे सर्वच इयत्तांचे वर्गीकरण झाले तर ते साम्य अन्य इयत्तांतील उपघटकांशीही जोडता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान तपासता येईल आणि या पूर्वज्ञानाशी नवीन माहिती जोडता येईल. त्याबरोबर पुढच्या इयत्तेत शिकणाऱ्या नव्या ज्ञानाशीही त्यांचा धागा जोडता येईल. जेरोम ब्रुनरच्या बोधात्मक संरचनेत नेमकी हेच अपेक्षित आहे. 5. एखाद्या घटक उपघटकाचे संरचनेत स्थान निश्चित केले की आपल्या अध्यापनाची व्याप्तीही सहजगत्या लक्षात येते. छोटी इयत्ता आहे, फक्त भाषिक कौशल्यांपर्यंत थांबणे. माध्यमिक भाषेतील वरचे वर्ग असल्यास रसास्वादापर्यंत जाणे हे ठरवून त्या दृष्टीने अध्यापन करता येईल. 6. अध्यापनाचे नियोजन करताना संरचना मदत करते. वार्षिक नियोजन करायचे तर आधी तुमच्या विषयाच्या घटकांचे, उपघटकांचे संरचनेत स्थान निश्चित करा. मग साहित्य प्रकारानुसार रचना करायची की व्याकरण, अलंकार ह्या दृष्टीने त्याकडे बघायचे की दोन्हीही त्याच घटकांच्या संदर्भात घ्यायचे याचा विचार करण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या तासिका वेगळ्या असतील. थोडक्यात संरचनेमुळे तुमच्या अध्यापनाची व्याप्ती कळेल आणि अध्यापनाच्या व्याप्तीनुसार आवश्यक त्या तासिकांचे नियोजन वार्षिक नियोजनात करता येईल. तेच पुढे घटक नियोजनातही असेल. 7. संरचनेचा उपयोग केवळ अध्यापनातच नव्हे तर अध्यापनाच्या आधी कराव्या लागणाऱ्या विश्लेषणासाठी होतो. विशेषतः पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण करताना साहित्य प्रकारानुसार व्याकरण, छंद, अलंकार यानुसार विश्लेषण करता येणे शक्य असते. कोणत्या साहित्य प्रकाराला या पाठ्यपुस्तकात विशेष स्थान आहे, कोणत्या साहित्य प्रकाराला विशेष स्थान नाही याचा चटकन अंदाज येतो. पाठाचा सारांश लक्षात घेऊया. थोडक्यात आपण मातृभाषा मराठी या ज्ञानशाखेचे स्वरूप समजावून घेताना भाषेची उत्पत्ती कशी झाली असावी याबद्दलची निरनिराळ्या विद्वानांची मते समजावून घेतली. भाषेची निरनिराळी वैशिष्ट्ये अभ्यासाना माणूस अनुकरणाने भाषा कसा शिकतो, भाषा समाजानुरूप कशी बदलते, भाषा परिवर्तनशील कशी असते हेच अभ्यासलेलेच आहे.
त्याबरोबर भाषांच्या वेगवेगळ्या रूपांचाही अभ्यास केला. भाषेचा आपल्या जीवन व्यवहारात कसा उपयोग होतो, भाषेवरून त्या त्या समाजाचा अंदाज कसा येतो, भाषा व्यक्तित्व विकासाचे साधन कसे असते याचाही अभ्यास केला. भाषा एक विषय म्हणून अभ्यासताना याही विषयाची एक संरचना असते. त्याबरोबर मराठीच्या 2 वेगवेगळ्या विषय संरचनाही आपण अभ्यासलेल्या आहेत. या संरचना समजावून घेतल्या. या संरचनेच्या आपल्याला अध्यापनात असणारे महत्त्व समजावून घेतले. एवढ्या तपशिलात आपण भाषा शिक्षकांनी जर भाषेचा विचार केला तर आपले भाषा विषयाचे अध्यापन कितीतरी प्रभावी होईल यात शंकाच नाही. या पाठात काही पारिभाषिक शब्द आले आहेत. त्यामध्ये ज्ञानशाखा, सांकेतिक भाषा, अनुकरणशीलता, भाषा एक व्यवस्था, समाज सापेक्ष स्वरूप, भाषेची रूपे, जीवन व्यवहार, मातृभाषा, संस्कृती वहन, मातृभाषेचे पाठ्यक्रमातील स्थान, माध्यम, विषय संरचना. धन्यवाद.